नमस्कार. दादा रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज मी हिरव्या मसाल्यातली वांगीची रस्सा करणार आहे. वांगी बटाटा कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकला आहे, टमाटा आहे, कांदा होतोय, लाईट गेले आमच्याकडे. टमाटा टाकला आहे आणि टमाट्याला बारीक होऊ द्या. कांदा झालेला आहे. आपण आता वाटण टाकणार. आता हलवून घ्यायचं चांगला मसाला. तेल सुटत नंतर चांगला हलवून घेते. हे बघा, कलर चेंज होतो याचा बघा. आता थोडीशी हळद टाकणार मी. थोडीशी टाकणार. आता मसाले टाकणार. हिरवा मसाला काय काय घेतलं, खोबरं घेतलं, कोथिंबीर घेतली, थोडंसं अद्रक घेतलं, मिरच्या 5-7 मिरच्या तिखटामुळे मी 6 घेतल्या बारीक मिरच्या. त्याला 5 मिनटं हलवते आणि झाकण ठेवते. थोडंसं पाणी होते मसाल्याचं आणि हलवते. हे चांगलं हलवलं आणि आता हे अजून मसाल्याचं पाणी ओतणार. झालं. आणि 1 ग्लास हे बघा, ह्या कपाने मी 2 कप पाणी ओतलं आहे बघा. हे कप आहे, बारका आहे. हे बघा. आता मीठ टाकणार. थोडंसं मीठ सांगितलं नाही ना, टाकते मीठ. आता थोडंसं हे मीठ टाकते आणि झाकण ठेवते 5-10 मिनटं मस्तपैकी. नंतर भेटू आपण झाल्यावर. हे बघा, वांगं शिजलेत मस्तपैकी, बटाटा पण शिजला आहे. आता वांगा असतं सुगंध पण सुंदर सुटले. आता वांगा आहे, त्याला शेंगदाणे लागणारच. मग आपण थोडेसे
शेंगदाणे टाकूया. शेंगदाण्याचा कूट मी कूट करून ठेवते. हे बघा. मस्त वाटते हिरवं 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 हिरवं. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. आता चला, धन्यवाद.